हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। दररोजची साडी तुम्ही घाई गडबडीत अशाच पद्धतीने नेसता का? तर आजपासून तुम्ही या पद्धतीने साडी अजिबात नेसणार नाही आहात। तर परफेक्ट साडी अगदी 3 मिनिटाच्या आत कशी नेसायची मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये दाखवणार आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण पहा आणि चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच माझ्या चॅनलवरती पाहायला भेटतील। तर बघा, आपण ज्यावेळी डेली यूजसाठी ज्यावेळी साडी वापरतो त्यावेळी ती जॉर्जेट शिफॉन अशा ज्या साड्या असतात त्याचा आपण जास्तीत जास्त वापर करतो। तर अशा ज्या साड्या असतात तर डायरेक्ट आपण पहिल्यांदा टक करायचे नसतात। तर पहिल्यांदा काय करायचं आहे, साडीचं जे टोक आहे त्या ठिकाणी आपल्याला अशी नॉट बांधायची आहे आणि त्याच्यानंतर साडी आपल्याला टक करायला सुरुवात करायची आहे। साडी टक करताना तुम्ही अशा पद्धतीने थोडीशी साडी फोल्ड करून त्याच्यानंतर तुम्ही साडी जी आहे ती टक करू शकता। याच्यामुळे काय होतं की अगदी समोरून ना प्लेन असा साडी जी असते ती दिसते आपल्याला। तर आता साडी आपल्याला व्यवस्थित अशी प्लेन अशी टक करून घ्यायची आहे। पुढून जशी टक केली तशी पाठीमागूनही व्यवस्थित आपल्याला साडी टक करून घ्यायची आहे। साडी टक करून झाली की त्याच्यानंतर आपल्या साडीचा पदर काढायचा असतो। पण पटकन तुम्हाला साडीचा पदर काढायचा असेल तर त्याच्यासाठी मी तुम्हाला अगदी नवीन अशी ट्रिक घेऊन आलेली आहे आणि ही ट्रिक तुम्हाला खूपच उपयोगी पडू शकेल। तर पहिल्यांदा काय करायचं आहे, पहिल्यांदा ती आपल्या साडीची दोन्ही जी टोकं आहेत ती या पद्धतीने एकत्र करून घ्यायची। थोडंसं पदर जो आहे तो शेक करायचा आणि त्याच्यानंतर पदर जो असतो तो पाठीमागून फिरून आपल्या डाव्या खांद्यावरती घ्यायचा आहे आणि डाव्या खांद्यावरती घेतल्यानंतर पहिल्यांदा ती पदराची आपल्याला उंची पाहायची आहे। पदराची जी उंची असते ती आपल्याला गुडघ्याच्या थोडासा पदर हा खाली यायला पाहिजे इतकी आपल्याला उंची पदराची घ्यायची असते। आता ही आपण पदराची उंची बघितली की त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ज्या ठिकाणी आपण पदराला पिनअप करणार आहोत त्या ठिकाणचा जे पदराचा जो भाग आहे तो आपल्या हातामध्ये घ्यायचा। आता बघा, खांद्याच्या थोडंसं पाठीमागे मी हा पिनअप करणार आहे तर त्या ठिकाणचा बघा हा जो भाग आहे साडीचा तो मी हातामध्ये अशा पद्धतीने घेतलेला आहे। आता हातामध्ये घेतल्यानंतर काय करायचं, आपल्याला ज्या ठिकाणी आपण पदर जिथे पिनअप करणार आहोत त्याच ठिकाणी आपल्याला जो साडीच्या प्लीट्स असतात ते काढायचे आहेत। म्हणजे पदर आपला जो असतो ना तो काढायचा आहे आपल्याला, जिथे पिन करणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला काढायचा आहे। आता बघा, पदराच्या प्लीट्स काढायच्या असतील तर आपण नेहमी जशा काढतो त्या पद्धतीने आपल्या इथे काढायचे नाहीत। काय करायचं आहे, अशा पद्धतीने ज्या ठिकाणी पिनअप करणार त्या ठिकाणी आपल्या प्लीट्स काढायचे आहेत। तर असा पदर आपल्या असं समोर घ्यायचा आहे आणि आपल्या हाताने छोट्या छोट्या प्लीट्स काढायच्या आहेत। बघा, मी काय करत आहे, एका हाताने प्लीट्स काढत आहे आणि दुसऱ्या हाताने मी त्या धरत जात आहे। म्हणजे मी डाव्या हाताने बघा छोट्या छोट्या अशा प्लीट्स काढत जात आहे आणि उजव्या हाताने मी त्या धरून असे ठेवत आहे। तर ही जी पद्धत आहे ती अगदी सोपी आहे। घाई गडबडीत तुम्हाला जायचं असेल ना तर ही अशा पद्धतीने तुम्ही पदर काढला तर एकदम पटकन तुमचा पदर जो आहे तो रेडी होणार आहे। आता इथे काय करायचं आहे, छोट्या छोट्याच मात्र प्लीट्स काढायच्या आहेत तुम्हाला आणि जी शेवटची आता प्लीट जी आपली वरची राहणार आहे ना ती मात्र थोडीशी मोठी काढायची आहे। म्हणजे तुमच्या ज्या प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित अगदी येणार आहेत, कुठची प्लेट जी आहे ती बाहेरही येऊ शकणार नाही आहे। तर बघा, आता वरची ही शेवटची प्लेट राहिली आहे ती मात्र मी थोडीशी मोठी काढलेली आहे। आता आपल्या बघा पदर अगदी रेडी झालेला आहे। आता पदराला आपल्याला पिनअप फक्त करायचं आहे, बाकी इथे काही आपल्याला करायचं नाही आहे। पिनअप करताना तुम्ही समजा डेली यूजसाठी साडी वापरत असाल तर तुम्ही एक्स पिनचाही वापर करू शकता किंवा सेफ्टी पिनचाही वापर करू शकता। जे तुम्हाला योग्य वाटेल, जे तुम्हाला सोपं वाटेल ते त्या पिनाचा तुम्ही इथे वापर करायचा आहे। एक्स पिनची जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तर नक्की तुम्ही चेक करा। आणि आजचा हा जो ब्लाऊज मी घातलेला आहे, हा जो ब्लाऊज आहे तो पण मी मिशोवरून मागवलेला होता। जर तुम्हाला पण पाहिजे असेल तर तुम्ही नक्की मागू शकता, याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। त्याच्यानंतर आता पदराच्या समोरच्या ज्या प्लीट्स आहेत त्या थोड्याशा मी प्रेस केल्यात, फक्त हाताने थोडासा असा हात फिरवायचा आहे जेणेकरून त्या प्लीट्स व्यवस्थित राहाव्यात, जास्त पसरू नयेत यासाठी फक्त मी त्या हाताने अशा प्रेस केल्यात। आणि बस आता इथे आपल्याला जी आपली साईड फिटिंगची आपण म्हणतो ती आपल्याला करायची आहे। तर साईड फिटिंग करताना इथे बऱ्याचदा महिला साईड फिटिंग न करता डायरेक्ट निऱ्या काढतात, तर तुम्हाला ही पद्धत वापरायची नाही, तर इथे आपल्याला साईड फिटिंग करायचीच आहे। तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 2 बोटांमध्ये हा साडीचा जो भाग आहे तो फक्त खेचून आपल्याला आपल्या साईडने आपल्याकडे रोल करत यायचा आहे आणि तो रोल केलेला भाग जो साडीचा आहे तो उजव्या साईडला आपल्याला टक करायचा आहे। हा टक करून झाला की त्याच्यानंतर लगेचच आपल्याला आता इथे निऱ्या काढायच्या आहेत। उजव्या साईडने मी निऱ्या काढत आहे, त्याच्यामुळे पहिली जी निरी असणार आहे ती मोठी काढायची आहे आपल्याला आणि राहिलेल्या ज्या निऱ्या त्या मात्र आपल्याला छोट्या छोट्या काढायच्या आहेत। आता बघा, पटकन आपल्या साडीच्या ज्या निऱ्या आहेत त्या रेडी झालेल्या आहेत आणि बस या निऱ्या आपल्याला एका पाठोपाठ एक अशा घ्यायच्या आहेत आणि त्याच्या सगळ्या निऱ्या आहेत त्या आपल्याला व्यवस्थित अशा टक करून घ्यायच्या आहेत। आणि उजव्या साईडला आपल्याला फारसा काही साडीचा भाग उरलेला नाही आहे, त्याच्यामुळे फक्त तो व्यवस्थित आपल्याला टक करून घ्यायचा आहे। बघा, आपण पटकन ही साडी जी आहे ती वेअर केलेली आहे। अगदी 3 मिनिटाच्या आत तुम्ही अशा पद्धतीने साडी जी आहे ती नेसू शकता।
तर मैत्रिणींनो, ही पद्धत तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणखी पण चॅनलवरती बरेच असे व्हिडिओज आहेत. तुम्हाला कुठच्या साडीमध्ये समजा तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल, पदर नीट काढता येत नाही आहे, निऱ्या नीट येत नाही आहेत, तर यासाठी पण बरेच असे माझ्या चॅनलवरती व्हिडिओज आहेत, तर ते पण तुम्ही नक्की पाहू शकता. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल माझ्या तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय बाय.